गरिबी, अपंगत्व आणि सरकारी अनास्था जेव्हा संकटांचा डोंगर एकत्र कोसळतो तेव्हा जगणं किती कठीण होतं याचीच ही एक सुन्न करणारी वास्तव कहाणी आहे एका दिव्यांग महिलेची. माझा मुलगा बहिणीचा मुलगा माझ्याकडे लहानपणापासून छोटासा होता तेव्हापासून त्याला मी मोठ्याचं वाढ केली. त्याला मुलगाला मी तो मुलगा हवेकडे गेलेला होता. हवेकडून येताना आकाशवाणीच्या जवळ आकाशवाणीचं जे झाड आहे त्या झाड चालताना माझ्या मुलगाच्या अंगावर झाड पडलं. मग सूर्य आपल्या राजेश जैनकडे टाकलं. राजेश जैनकडे टाकलं. मग त्यांनी 4 वाजता माझ्या मुलगाला घेतलं. 4 वाजता तिथून त्यांनी ऑपरेशनला घेतलं. मग त्यांनी माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं. तर 56 टाके पडलेले त्या मुलाला. तर आतापर्यंत महानगरपालिकेचे लोक कोणीही माझ्याकडे आलेले नाहीये. तर त्यांनी माझे लवकरात लवकर त्यांनी चौकशी करावा, यावा त्यांनी बघायला घरी. निवेदन दिलेले फक्त राजू भोळे मामांना सांगितलं. त्या मामांनी मग ते राजेश जैनकडे पाठवलं. त्यांनी ऑपरेशन केलं. त्यांना मी काय बोलले, 2 दिवस माझ्या मुलगाला ठेवा. त्यांनी 10 दिवस ठेवलं. पैसे पडतात त्यांनी माझ्या मुलगाला बाहेर काढलं आणि परत माझ्या मुलगाला एवढं मोठं कमराला हे झालेलं आहे. पण त्यांनी बघितलं सुद्धा नाही की हे काय झालेलं आहे. आतापर्यंत त्यांनी ना ड्रेसिंग केली ना काही केलं. त्यांनी राजेश जैनगे फक्त ऑपरेशन करून 10 दिवस त्यांनी ठेवले. पैसे पडले. लगेच 4 वाजता मी म्हटलं, सर ऊन आहे, उन्हाखाली माझ्या मुलगाला कसे काय नेऊ. तशी पडत गेली, धावत गेली. सिव्हिल हॉस्पिटल जाऊन ॲम्ब्युलन्स घेतली. माझ्या मुलगाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि वट्यावर टाकलं. तसंच बाहेर गेली आणि माझ्या मुलगाला मी पलंग आणला. हॉस्पिटल जसा पलंग तो पलंग आणला. पलंगावर माझ्या मुलगाला टाकलं आणि माझ्या मुलगा तिथं टाकल्याबरोबर माझा मुलगा झोपला मग. आणि त्यांनी असं केलं. आतापर्यंत कोणीही आलेले नाही आणि त्याचे दोघं पाय गेलेले आहे. फक्त कमरापासून वरती बोलतो फक्त बस. आणि सध्या गरीब आहे माझा मुलगा आणि कोणीही. तुमची मागणी काय आता? माझा न्याय मिळावा मला, ही मागणी आहे माझी वाली. आणि तसेच मी एका झाडाखाली टाकलेलं होतं. मी सुरेश बंचेलाल जैनच्या त्यांनी वाडा घेतलेला आहे. मी दगडू विकास सोनवणे तिथं राहते त्या वाड्यामध्ये. आणि तो आला माझ्या मुलगाला मला धमकी देत होता, हे झाडा काढून उचल या मुलगाला आणि वट्यावर टाक, तिथं घरात टाक म्हणे त्याला. आता मुलगाला संध्याकाळ नळी वगैरे टाकली. मी घरामध्ये छोटंसं आहे, त्या घरात मी कशी टाकू शकणार आहे मी. तो येतो वारंवार येतो आणि धमक्या देतो मला.